नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले नॉलेज पॉईंटमध्ये स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये 2020-2021 या वर्षापुरता झालेला बदल पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही तुमचे मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2 म्हणजेच अल्जेब्रा आणि जिओमेट्री ही पुस्तके समोर ठेवा. ठीक आहे. तर आज आपण पाहूयात की त्या दोन विषयामध्ये काय बदल झालेला आहे त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये. ठीक आहे. तर आपण प्रथम मॅथमॅटिक्स पार्ट 1 म्हणजेच गणित भाग 1 मध्ये झालेला बदल पाहणार आहोत. ठीक आहे. तर मग तुम्ही तुमचे पुस्तक उघडा. पुस्तक उघडल्यानंतर पान नंबर 2 वर या. तर पान 2 नंबरवर तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर हे पूर्ण एक्झाम्पल तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहे. त्याच पद्धतीने पान नंबर 3 वरील एक्झाम्पल नंबर 2 हे देखील वगळण्यात आलेलं आहे. का? तर या प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्ही गेल्या वर्षी पाहिलेले आहेत, त्यामुळे ते दोन प्रॉब्लेम्स तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3 आहे ते जशाल तसं तुमच्या अभ्यासक्रमामध्ये राहील आणि जो भाग वगळलेला आहे त्यापैकी तशा प्रकारचा प्रश्न तुमच्या परीक्षेला पडणार नाही. त्यानंतर पेज नंबर 4 वर जर तुम्ही आलात तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधील पहिला प्रश्न जो ॲक्टिव्हिटीवर आधारित आहे तो प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. तो प्रश्न तुमच्या परीक्षेला पडणार नाही. त्याच नंतर पेज नंबर 5 वरील क्वेश्चन नंबर 2 सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स मधील प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 6 हे पहिले 6 प्रश्न वगळण्यात आलेले आहेत. पण प्रश्न क्रमांक 7 आणि 8 हे तुमच्या अभ्यासक्रमाला आहेत, त्यावरील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडणार आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर पेज नंबर 16. तर पेज नंबर 16 वर तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी दिली आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल ॲक्टिव्हिटी, तर ती ॲक्टिव्हिटी तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 17 पान नंबर 17 वरील जो पूर्ण भाग आहे तो पूर्णच भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 18, पेज नंबर 19 हे पूर्णपणे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर पेज नंबर 28 वर प्रश्न क्रमांक 6 हा पूर्ण प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. तर यामधील कुठलाही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येणार नाही. तर त्यानंतर लेसन नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजे वर्ग समीकरणे या पाठातील कुठला भाग वगळण्यात आलेला आहे तो पाहूया. तर पान नंबर 37 वरील सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड म्हणजेच काय की पूर्ण वर्ग पद्धतीनं तुम्हाला वर्ग समीकरण कशा पद्धतीने सोडवायचं आहे हा जो भाग आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 38 हा पूर्ण भाग वगळण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच एक्झाम्पल नंबर 2 पेज नंबर 39 वरील जे एक्झाम्पल नंबर 2 आहे ते वगळण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे प्रॅक्टिस सेट 2.3 हा देखील भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. याचा अर्थ कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड किंवा पूर्ण वर्ग पद्धतीवरील कुठलाही प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेत येणार नाही. त्यानंतर पेज नंबर 42 वर जर तुम्ही आलात तर पेज नंबर 42 वरील पूर्ण भाग वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 46 वरील पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 47 वरील देखील पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 49 वर जर तुम्ही आलात तर रिमेंबर धिस हे लक्षात ठेवा. तर हे लक्षात जे ठेवायला सांगितलं आहे त्यामधील वरील 4 ओळी तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेल्या आहेत. तरी तुम्ही ते 4 ओळी वाचून लक्षात ठेवू शकता, परंतु त्या प्रकारचा कुठलाही प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामध्ये म्हणजे परीक्षेमध्ये येणार नाही. त्यानंतर पेज नंबर 49 मध्ये
प्रॅक्टिस सेट 2.5मधील पहिल्या प्रश्नामधील तिसरा प्रश्न तो तुमच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 50वरील प्रश्न क्रमांक 5 व 6 हे दोन्ही प्रश्न तुमच्या सिलेबस किंवा अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 53मधील प्रॉब्लेम सेट 2मधील पहिल्या प्रश्नामधील प्रश्न क्रमांक 6 हा तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 54वरील प्रश्न क्रमांक 10 हा देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. या प्रकारचा प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये येणार नाही. त्यानंतर तिसऱ्या धड्यातील कुठलाही भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला नाही. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी या पाठातील कुठलाही भाग तुमच्या परीक्षेतून म्हणजे अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला नाही. त्यावरील सर्व प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये येतील. त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग चौथा जो धडा आहे अर्थनियोजन किंवा फायनान्शियल प्लॅनिंग त्यामधील कुठला भाग वगळण्यात आलेला आहे ते पाहू. तर पेज नंबर 94वर तुम्हाला जे दिले आहे चौकटीमध्ये की फॉर मोर इन्फॉर्मेशन अधिक माहितीसाठी दिलेलं आहे. अवांतर माहिती दिलेली आहे ती तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही किंवा त्यावरील कुठलाही प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये पडणार नाही. त्याच पद्धतीने पेज नंबर 96वर जर तुम्ही आलात तर त्यावर देखील फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणजे अधिक माहितीसाठी ही तुम्हाला माहिती दिलेली आहे ती तुम्हाला वाचण्याची गरज नाही. त्यानंतर पेज नंबर 97, पेज नंबर 98, पेज नंबर 99, पेज नंबर 100, पेज नंबर 101, 102, 103, 104, 105, 106, 107 आणि 108 पूर्णपणे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 111वर जर तुम्ही आलात तर 111वरील जो प्रॉब्लेम सेट 4B आहे तो प्रॉब्लेम सेट 4B पूर्णपणे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. म्हणजेच पेज नंबर 111 आणि पेज नंबर 112वरील जो प्रॉब्लेम सेट 4B आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यावरील कुठलाही प्रश्न तुम्हाला परीक्षेत पडणार नाही. त्यानंतर 5वा धडा जो आहे प्रोबॅबिलिटी या धड्यामध्ये देखील कुठलाही प्रश्न तुमच्या म्हणजे कुठलाही भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला नाही. त्यानंतर शेवटचा जो धडा आहे स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी त्यामधील कुठला भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे तर पेज नंबर 132वर तुम्ही अज्युम्ड मीन मेथड दिलेली आहे. अज्युम्ड मीन मेथड म्हणजे गृहीत मध्यम पद्धत जी आहे ती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. पेज नंबर 33, पेज नंबर 34 आणि पेज नंबर 35, 36, 37 हे पूर्णपणे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. याचा अर्थ ज्या 3 पद्धती आहेत मीन काढण्याच्या म्हणजेच मध्य काढण्याच्या ज्या 3 पद्धती तुम्हाला शिकायच्या होत्या त्यामधील 2 पद्धती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेल्या आहेत. फक्त एकच पद्धत ज्याला की तुम्ही डायरेक्ट मेथड किंवा सरळ पद्धत म्हणतात ती तुम्हाला अभ्यासाची आहे. त्यानंतर 138 पेज नंबर 138वरील प्रश्न क्रमांक 2 हा जो अज्युम्ड मीन मेथडवर आधारित आहे तो तुमच्या सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 138वरीलच प्रश्न क्रमांक 4 ते प्रश्न क्रमांक 6 हे सर्वच प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. यावरील कुठलाही प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये पडणार नाही. त्यानंतर पेज नंबर 159 पेज नंबर 159 रीडिंग ऑफ पाय डायग्राम
म्हणजे वृत्तालेख यावरील भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. पूर्ण पान तुमच्या अभ्यासक्रमामधून कॅन्सल करण्यात आला आहे. त्यानंतर पेज नंबर 160 हा देखील भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. पूर्ण पेज तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 161 वरील सुरुवातीचा जो भाग आहे तो तुमचा अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. लेट्स रिमेंबर यापुढील भाग तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जशास तसा ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 164 वरील प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 6 हे जे पाय डायग्राम म्हणजेच वृत्तालेखावर आधारित आहेत ते प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 165 वरील प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 4 हे देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर पेज नंबर 167 वरील प्रश्न क्रमांक 14 आणि त्यानंतर पेज नंबर 168 वरील प्रश्न क्रमांक 16 हा देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. तर हा झाला तुमचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 म्हणजेच गणित भाग 1 यामध्ये झालेला बदल. त्यानंतर मॅथमॅटिक्स पार्ट 2 म्हणजेच गणित भाग 2चं पुस्तक उघडा आणि पान नंबर 8 वर या. तर पान नंबर 8 वरचा जो प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ही जी प्रॉपर्टी आहे ट्रायंगलच्या बाबतची त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचे जे गुणधर्म आहे तो गुणधर्म तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 9 हे पूर्ण पान तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेलं आहे. पेज नंबर 10 हे देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेलं आहे. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स 3 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकांचा गुणधर्म हा तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 11 वरील तिसरा आणि चौथा हे जे 2 गुणधर्म आहेत ते तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. म्हणजेच यावरील प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये पडणार नाहीत. त्यानंतर पेज नंबर 12 वरील एक्झाम्पल नंबर 2 हे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर पेज नंबर 13 वरील ॲक्टिव्हिटी जी आहे ती तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.2 मधील प्रश्न क्रमांक 1 आणि 2 हे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 14 वरील प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 5, 6 आणि 7 हे प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यावरील कुठलाही प्रश्न तुमच्या परीक्षेला पडणार नाही. त्यानंतर पेज नंबर 45 वरील प्रश्न क्रमांक 8, 9 आणि 11 हे 3 प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 28 वरील प्रश्न क्रमांक 8, प्रश्न क्रमांक 9 हे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 29 वरील प्रश्न क्रमांक 10 हा देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पाठ क्रमांक 2 पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरसचे प्रमेय या धड्यातील कुठला भाग वगळण्यात आलेला आहे ते आपण पाहूयात. तर त्या धड्यातील ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 40 वरील पूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. त्यानंतर पान नंबर 41, पान नंबर 42 वरील सर्व भाग वगळण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर पान नंबर 43 वरील प्रॅक्टिस सेट 2.2 मधील सर्वच प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पान नंबर 44 वरील प्रॉब्लेम सेट 2 मधील जो पहिला प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नातील 6वा उपप्रश्न हा तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर
पान नंबर 45वरील प्रश्न क्रमांक 8, 9 आणि 12 हे 3 प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यावरील कुठलाही प्रश्न तुमच्या अभ्यासक्रम म्हणजेच परीक्षेमध्ये पडणार नाही. आणि त्यानंतर पेज नंबर 46वरील प्रश्न क्रमांक 17 आणि 18 हे दोन्ही प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. हा झाला दुसरा पाठ. त्यानंतर तिसरा पाठ म्हणजे सर्कल म्हणजे वर्तुळा या धड्यामधील कुठला भाग वगळण्यात आलेला आहे ते पाहूया. तर पेज नंबर 75. पेज नंबर 75वर जो थेरम दिलेला आहे, थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड, म्हणजेच स्पर्शिका आणि छेदिका यांच्यामधील कोनाचा जो थेरम म्हणजे सिद्धांत आहे किंवा प्रमेय आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. पेज नंबर 76, पेज नंबर 77, पेज नंबर 78, पेज नंबर 79, पेज नंबर 80, 81, 82 या सर्व पानांवरील सर्वच भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 83, पेज नंबर 83वरील प्रॉब्लेम सेट 3मधील पहिला प्रश्न जो आहे त्यामधील 7वा उपप्रश्न तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 87वरील प्रश्न क्रमांक 13 आणि प्रश्न क्रमांक 15 हे 2 प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 88, पेज नंबर 88वरील प्रश्न क्रमांक 16 आणि प्रश्न क्रमांक 18 हे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 89वरील प्रश्न क्रमांक 22, त्यानंतर पेज नंबर 90वरील प्रश्न क्रमांक 24 हे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. तर हा झाला तिसऱ्या धड्यामधील भाग. त्यानंतर जो चौथा धडा आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स म्हणजे भौमितिक रचना, यामधील कुठला भाग वगळण्यात आलेला आहे तो पाहूया आपण. तर चौथ्या धड्यामधील म्हणजे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स किंवा भौमितिक रचना यामधील कुठलाही भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला नाही. त्यानंतर 5वा धडा जो आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री म्हणजे निर्देशक भूमिती यामधील कुठला भाग वगळण्यात आलेला आहे तो आपण पाहूया. तर पेज नंबर 116, पेज नंबर 116वर जो स्लोप ऑफ ए लाईन म्हणजे रेषेचा चढ जो आहे तो तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळला आहे. त्यानंतर पेज नंबर 117वरील पूर्ण भाग, पेज नंबर 118वरील पूर्ण भाग, पेज नंबर 119वरील पूर्ण भाग, पेज नंबर 120, पेज नंबर 121 या पानांवरील सर्व भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने पेज नंबर 122वरील प्रश्न क्रमांक 6, 7, 8 हे पूर्ण प्रश्न वगळण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रॉब्लेम सेट 5मधील प्रश्न क्रमांक 4 पहिल्या प्रश्नामधील चौथा उपप्रश्न आणि दुसरा प्रश्न मुख्य प्रश्न यामधील सर्व प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर पेज नंबर 123वरील प्रश्न क्रमांक 9, 10 आणि प्रश्न क्रमांक 22 हे तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. त्यानंतर 6वा जो धडा आहे ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती यामधील कुठला भाग वगळण्यात आलेला आहे तुमच्या अभ्यासक्रमामधून ते पाहूया. तर त्रिकोणमिती किंवा ट्रिग्नोमेट्री या धड्यातील कुठलाही भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला नाही. आणि त्यानंतर शेवटचा धडा जो आहे 7वा मेन्शुरेशन म्हणजेच महत्त्वमापन या धड्यातील कुठला भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळला आहे ते आपण पाहूया. तर पेज नंबर 156,
पेज नंबर 156वर जो भाग दिलेला आहे सेगमेंट ऑफ ए सर्कल आणि एरिया ऑफ सेगमेंट, हा भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 157, पेज नंबर 158, पेज नंबर 159 वरील संपूर्ण भाग तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने पेज नंबर 160 वरील जे 3 प्रश्न आहेत, तिसरा, चौथा आणि 5वा, हे प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर पेज नंबर 161 वरील 10वा जो प्रश्न आहे तो देखील तुमच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. तर हा झाला तुमचा जॉमेट्री मॅथेमॅटिक्स पार्ट 2 म्हणजेच गणित भाग 2 यामधील